पुणे अपघात प्रकरणातली सर्वात मोठी अपडेट आहे। अल्पवयीन आरोपीच्या आईला गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय। पुणे अपघात प्रकरणामध्ये आरोपीची आई सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आहे। शिवानी अग्रवालची सुद्धा आज चौकशी होणार आहे। वेदांत अग्रवाल जो अल्पवयीन आरोपी आहे पुणे हिट अँड रन केस प्रकरणातला, त्याची आई शिवानी अग्रवाल गेले काही दिवस गायब होती। तिचा फोन देखील बंद होता। मात्र पुणे पोलिसांचं पथक तिच्या मागावरती होतं आणि काल अखेर शिवानी अग्रवालला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत पुण्यातून फोन लाईन वरती। वैभव, शिवानी अग्रवालला कधी अटक झाली आणि तिची आज कशा पद्धतीने चौकशी होणार आहे? श्वेता, शिवानी अग्रवालला ताब्यात घेतलेलं आहे। अटक अजून पोलिसांनी दाखवलेली नाहीये। रात्री उशिरा शिवानी अग्रवाल ही पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आली। वास्तविक आज जो अल्पवयीन आरोपी आहे या प्रकरणामधला, त्याची चौकशी करायची परवानगी काल बाल न्याय मंडळानं दिलेली होती आणि त्यानुसार ही चौकशी जी आहे ती केली जाणार होती। मात्र चौकशी करताना कुटुंबियांपैकी कोणीतरी एक जण हजर असावा लागतो असं कायदा सांगतो। मात्र आता विशाल अग्रवाल तुरुंगात आहेत। शिवानी अग्रवालचा संपर्क होत नव्हता, ती गायब होती फोन बंद करून। या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी एक नोटीस जी आहे ती शिवानी अग्रवाल हिला दिलेली होती की अल्पवयीन आरोपीच्या चौकशीच्या वेळेला तिनं हजर राहावं आणि नसेल तर ती न्यायमंडळाच्या सदस्यासमोर चौकशी केली जाईल। या सगळ्याच्या बाबतीत निरोप दिल्यानंतर पोलीस शिवानी अग्रवालच्या शोधामध्ये होतेच। अखेर रात्री उशिरा शिवानी अग्रवाल हिला ताब्यात घेण्यात आलंय। आता पहिल्यांदा शिवानी अग्रवाल हिला घेऊन अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्याच्या कामात पुणे पोलीस तिला घेऊन जातील। एकदा ते झालं की त्यानंतर ड्रायव्हर जो आहे त्याला डांबून ठेवण्याचं प्रकरण असू द्या किंवा ब्लड सॅम्पल ससून मधले बदलण्याचं प्रकरण असू द्या, या दोन्ही गुन्ह्यांमध्ये शिवानी अग्रवाल हिला आरोपी केलं जाण्याची शक्यता आहे। आणि जर तिला आरोपी केलं या दोन्ही गुन्ह्यांमध्ये तर तिला तात्काळ अटक केली जाईल। सगळ्यात पहिल्यांदा जे ड्रायव्हरचं अपहरण केलेला गुन्हा जो आहे त्याच्यामध्ये तिला अटक केली जाईल आणि त्यानंतर ब्लड सॅम्पलच्या प्रकरणामध्ये अटक केली जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली। मात्र तुर्तास कागदोपत्री कारवाईच्या नुसार शिवानी अग्रवाल ही सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये, तिचं डिटेन्शन केलेलं आहे। अरेस्ट अजून दाखवण्यात आलेलं नाहीये। बरं वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।